झाला नाही, बरोबर आहे. शिवाजी महाराज कसं त्याला इथं आणलेलं आहे सीतापशीने युक्तिवाद करून, आहे का नाही, आणि कशा पद्धतीने मारलेलं ती काय सांगायची गरज नाही. तर प्रत्यक्ष आपण आता काय केलेली इथं भेट दिलेली, आणि जो काय इतिहास आहे तो आपल्याला प्रत्यक्ष इथं अनुभवता आलेला आहे का नाही. ज्या गोष्टी 350-400 वर्षापूर्वी घडलेल्या आहेत तर त्या इथं येऊन आपण प्रत्यक्ष बघितला किल्ला किती दुर्गम आहे, किंवा बस येण्यासाठी किती वळणं घ्यावं लागते का नाही. तसं पहिलं तर काय असं वाहतूक नव्हती, घोडे वगैरे असायचं, मग इथं यावं लागायचं किल्ल्यावर. लढाई करणं सोपं होतं का नव्हतं, अतिशय घनदाट असं जंगल होतं. आता तरी रस्ते वगैरे झालेले आहेत, बरोबर आहे. मग त्या काळात शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र आणून काय केलेलं आहे, अफजल खानाबरोबर लढा दिलेला आहे, बरोबर आहे. आपण म्हणतो ना 32 जाताचा, जसं काय म्हणजे बोकड म्हणतो आपण, समजा तसा 32 जाताचा अफजल खान काय होता, एक प्रकारचा बोकड होता, बरोबर आहे. तर त्याला इथं येऊन काय केलेलं आहे, काढलेलं आहे. तर शिवाजी महाराजांची लढाई तर काय ह्याच्या विरुद्ध नव्हती, धर्माविरुद्ध नव्हती, म्हणजे मुस्लिम असेल किंवा हिंदू असेल याच्या विरुद्ध नव्हती, तर जे अन्यायी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध लढाई होती, बरोबर आहे. तर मग त्यावेळेस जे काही शिवाजी महाराज चालून आले तर त्यांनी मोठ्या सीतापशीने त्यांना काय केलेलं आहे, प्रत्युत्तर दिलेलं आहे, आणि गनिमी कावाने इथं अफजल खानाचा काय केलेला आहे, वध केलेला आहे. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं जे काही चरित्र आहे, किंवा शिवाजी महाराज जे प्रसार पावले, किंवा त्यांची जी ख्याती आहे ती भारतभर जगविख्यात पसरली. कारण जे काही लोक त्यांच्यावर चालून आले ते सगळे इंटरनॅशनल होते. अफजल खान असेल, शाहिस्ते खान असेल, बरोबर आहे, किंवा जे काही असतील सगळे मुघल असतील, हे बाहेरच्या देशातूनच आलेले होते, बरोबर आहे. सर्व मावळ्यांना एकत्र करून जे एक स्वराज्याची मूठ बांधायचं काम केलेलं आहे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे, बरोबर आहे, किंवा त्यांच्या मावळ्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा आपण इतिहास इथं येऊन बघतोय. तर सगळ्यांना एकच एक विनंती की आपण काय करायचंय, फोटो वगैरे तर काढूच, पण किल्ला इथं आलेला आहे, प्रत्येक परत याची वेळ आपल्याला मिळत नाही, तर आपण सर्व त्याची टेहळणी केली पाहिजे, त्या गोष्टी आपल्या मनात साठवल्या पाहिजेत. त्याच पुढे आपल्याला काय होणार आहे, उपयोगी येणार आहेत, की आपल्याला अभ्यासामध्ये असेल, किंवा आपली हिंदू संस्कृती आहे, आपला जो इतिहास आहे, भारताचा गौरवशाली इतिहास आहे, त्या किल्ल्यामुळेच आज काय आहे, जिवंत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं थोडंसं जेवढं मला माहिती होतं तुम्हाला सांगितलेलं. असं द्या, मग एक घोषणा द्या मोठ्याने.